तर एकूण टेस्ट ट्यूब बेबीला जसं तुम्हाला मी प्रक्रिया सांगितली आहे, पुढची प्रक्रिया काय, जसे बाळ बीज रेस्टला ठेवले जातात, मग इक्सी आपण करतो किंवा IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी जेव्हा करतो आपण, तर त्याला लागणारे औषधं, त्याच्यानंतर लागणारे टेस्ट ट्यूब, त्याला लागणारे सुई, बीज करायची सुई किंवा त्याला लागणारे कन्झ्युमेबल ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, हे सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्याचा खर्चच 15 ते 20 हजार असतो. त्याच्यामुळे आणि लॅबचा चार्ज सुद्धा 10 ते 15 हजार असतो. कारण पूर्ण वातानुकूलित वातावरणात हे बाळ वाढत असतात, ज्याला AC किंवा एअर हँडलिंग युनिट म्हणतात, ज्याच्यात की अगदी जंतू निरोध म्हणजे तुम्हाला म्हणता येईल की बिलकुल जंतू नसलेल्या वातावरणात, झिरो जंतू असलेल्या वातावरणात हे बाळ वाढतात. त्याच्यामुळे थंड वातावरण ठेवणं जरुरी आहे, त्याचा पण खर्च असतो. एकदा इक्सी केलं तर इक्सी हे मोठी मशीन आहे. या मशीनवर आम्ही जॅपनीज मशीन असते, त्याच्यावर आम्ही बीजमध्ये शुक्राणू टाकतो. त्याच्यामुळे त्याला पण खर्च वेगळा असतो, कारण ही मशीनने सुद्धा महाग असते. याला लागणाऱ्या ज्या सुया असतात बीजमध्ये शुक्राणू टाकायच्या आणि बीज पकडायच्या, या सुद्धा फार महाग असतात आणि जे औषध लागतं ते पण चांगल्या क्वालिटीचं वापरलं जाते. त्याच्यामुळे कॉस्टिंग त्याच्यात जाते किंवा किंमत त्याच्यात पकडल्या जाते. असं हा लॅब चार्ट झाला.